वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज नगरमध्ये मोठा गौप्यस्फोट केलाय। भाजपचे स्टार प्रचारक, राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे काँग्रेसच्या संपर्कात असूनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनाही धोक्याची घंटा आहे असे सांगत त्यांनी भाजपचे स्टार प्रचारक, राज्याचे महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संपर्कात आहेत हे प्रकाश आंबेडकर यांनी भर सभेत तारखानिहाय सांगितलंय। मंत्री विखे 28 मे 2023 ला संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले। त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे सोलापूरहून बेंगलोरला 9 जून 2023 ला दुपारी 3 वाजता आले। तत्पूर्वी 8 जून 2023 ला मंत्री विखे यांनी खरगे यांच्याशी गुप्त बैठक केली असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, अहमदनगर। बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, त्यांना मी असं सांगणार आहे की वॉर्निंग घंटा झालेली आहे हे आपण लक्षात घ्या। मी वॉर्निंग घंटा याच्यासाठी म्हणतोय, त्याला बाजूला चला, बाजूला प्लीज, बाजूला। मी वॉर्निंग घंटा याच्यासाठी म्हणतोय की आतापर्यंत काँग्रेस सत्तेवरती आली तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होती असं एक समज आहे। तो समज गैर असं मी मानत नाही। काँग्रेस पक्ष आला तर त्यांना मुख्यमंत्री मिळतील याच्याबद्दल दुमत नाही, परंतु त्यांना वॉर्निंग बेल ह्याच्यासाठी देतोय इथले जे उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, त्याचं नाव काय? त्याचं नाव हे 28 मे 2023 सायंकाळी 11:30 वाजता तुगलक लेनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना भेटून आले। ही घटना जी आहे ही बाळासाहेबांसाठी चांगली असं मी त्या ठिकाणी मानतो। दुसरी बाळासाहेबांसाठी असणारी धोक्याची घंटा आहे ती म्हणजे 9/6/2013 दुपारी 3 वाजता खरगे हे सोलापूरवरनं बेंगलोरला गेले आणि 8/6/2023 ला राधाकृष्ण पाटील हे पुन्हा खरगेंना भेटले। गुप्त बैठक झाली अशी असणारी परिस्थिती आहे। काय चर्चा झाली मी आपल्याला सांगत नाही, परंतु बीजेपीची माणसं काँग्रेसवाल्यांना जाऊन भेटतात आहे आणि काँग्रेसवाले जे आहेत ते गाफील राहिलेत अशी असणारी परिस्थिती। आणि म्हणून बाळासाहेबांना सांगतो या ठिकाणी की ही काही परिस्थिती फार चांगली आहे तुमच्यासाठी असं नाही, तेव्हा आमच्यावरती टीका करण्याचं सोडून द्या। तुम्ही असं काँग्रेसला वाचवण्याच्या पाठीमागे लागा असा आमचा सल्ला आहे। नाही तर तुमच्या हातातली काँग्रेस कधी राधाकृष्णाच्या हातामध्ये जाईल याचाही आपल्याला थांबपत्ता लागणार नाही अशी असणारी परिस्थिती। मित्रो, या ठिकाणी इन्क्वायरी खाली कोण कोण आहे? काँग्रेसमध्ये इन्क्वायरी खाली कोण कोण आहे? कोणाकोणाची इन्क्वायरी चालली आहे? सोनिया गांधीची इन्क्वायरी चालली की न चालली? राहुल गांधीची इन्क्वायरी चालली की न चालली? खरगेची इन्क्वायरी चालली की न चालली? भीती कोणाला आहे? त्यांना आहे की आपल्याला आहे? तेव्हा ही मंडळी मंगल कार्यालय व्यवस्थापक
स्टेजच्या उजव्या बाजूचा फॅन स्टेजवरचा कृपया आपण बंद करावा. मंगल कार्यालय व्यवस्थापक. इन्क्वायरी खाली ही सगळी मंडळी आहेत, तेव्हा भीती यांना असली पाहिजे. आणि भीती ही असली पाहिजे की BJP जर जिंकली तर यांचं काही खरं नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा काँग्रेस पार्टीच्या नेत्या